नमस्कार सर्वांना, मी अनुराधा. माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर इथे मी माझे कामं झाले. गॅस ओटा साफसूफ करून घेतला स्वयंपाक झाल्यानंतर. त्यानंतर माझे इथे भांडे घासून घेतले. मी भांडे झाले माझे आणि कपडेसुद्धा. सकाळची कामं झाल्यावर मी थोडा वेळ झोपले होते, कारण रात्री मी ब्लाऊज शिवलं शेजारच्या ताईंचं अर्जंटमध्ये. तर 12 वाजेपर्यंत ब्लाऊज शिवलं मी रात्री. तर त्यानंतर मी आज कामं झाल्यानंतर मी थोडा वेळ झोपले होते श्रेयाजवळ. श्रेयाला आज शनिवार होता, तर तीसुद्धा झोपली होती आणि मला पण म्हणू लागली झोप मम्मी, तर थोडा वेळ झोपले होते. तर आता वाजले आहे 3. तर आता उठले मी आणि त्यानंतर कटाया करून ठेवल्या होत्या मी अगोदर कामं झाल्यानंतर. ब्लाऊजच्या कटाया. तर आता ह्या कटाया मी उद्या हे ब्लाऊज मी उद्या शिवणार आहे. तर आता वेळ आहे माझ्याकडे, पण मला कांदे निवडायचे आहे, कांदे साफ करायचे आहे. भरपूर दिवसाचे कांदे घेतले होते मी उन्हाळ्यातच, जूनमध्ये, म्हणजे जूनमध्ये मेच्या शेवटी घेतले होते. तर म्हणजे भरपूर दिवस साफ करायचे राहिले ते, कारण दररोज काय होतं, सकाळचं कामं झाली की मग ब्लाऊज शिवायला घेते, त्यामुळे ते कांदे तसेच राहून गेले. तर म्हटलं चला आता कांदे अगोदर निवडून घेऊया. तर येथे लसूण मी असं अटकून ठेवलेला आहे वरती, खराब होत नाही, वर्षभर छान राहतो. आणि दुसरे पण एका ठिकाणी ठेवलेला आहे, हा काढायचा आहे इथला आणि तो पण, आणि दुसरीकडं मी म्हणजे अटकून देणार आहे. तर येथे माझे मला कांदे साफ करायचे होते. तर दररोज करेल म्हटलं तर म्हणजे करायला टाईमच भेटत नव्हता, कारण सकाळची कामं झाली की धुणं भांडे स्वयंपाक झाला की दररोज म्हणजे ब्लाऊज शिवायला बसावं लागत होतं. त्यामुळे कांद्याची आठवण येत होती की कांदे खराब होईल, पण ब्लाऊज पण हे म्हणजे ब्लाऊज बी शिवावं लागत होते, त्यामुळे कांदे राहून गेले. पण आज मी वेळात वेळ काढला कांद्यासाठी. म्हटलं चला, खराब होऊन जाईल कांदे. तर इथे एक कप्पा साफ केला मी गॅस खालचा, आणि त्यावरती टावेल ठेवला, जुना टावेल होता तो, त्यावरती टाकून त्यावरती कांदे टाकणं सुरू होते माझे. एक एक कांद्याचा पाचोळा काढणं सुरू होता. तर 20 किलो कांदे होते हे. 150 रुपयात 20 किलो कांदे भेटले होते. तर पावसाळ्यात कसं महाग होतात कांदे, त्यामुळे आम्ही उन्हाळ्यातच घेऊन टाकले होते. तर मला भीती वाटत होती की सडले की काय, त्यामधले खराब झाले की काय काही कांदे. तर 9-10 कांदे, एवढ्या कट्ट्यामध्ये 9-10 कांदे खराब निघले. कोणती गोष्ट वेळेवर केली तर म्हणजे चांगली असते, कारण म्हणजे खराब होते ती पैशानं विकत घेतली किंवा खराब झाली तर म्हणजे जीव तुटतो. पण टाईम भेटतच नव्हता मला इथल्या दिवस. तर आज शनिवार होता, श्रेया पण झोपली होती. तर ब्लाऊजची कटाई करून ठेवली मी, 4 ब्लाऊजची कटाई, तर उद्यासाठी. तर उद्या मी ते ब्लाऊज शिवून घेणार आहे. तर म्हटलं आज आता ब्लाऊज काढायचं नाही, शिवायचं. तर कांदे साफसूफ करून घेऊया. तर खूप वेळ लागला कांदे साफ करायला, म्हणजे एक एक माझा निवडणं सुरू होता आणि त्याचा पाचोळा काढणं सुरू होता. तर त्यामधले थोडे राहू दिले मी कांदे, म्हणजे ते आता उद्या करणार आहे मी. खूप वेळ लागत होता त्याला. थोडे ठेवले मी उद्यासाठी.
तर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर इथे एवढा पाचोळा निघला होता एवढ्या कांद्यामध्ये आणि थोडे कांदे मी ठेवून दिले, उद्या निवडणार आहे मी ते. तर भरपूर असं पाचोळा निघाला. तर माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. इथे हवा पण लागते, फॅनची हवा लागते, त्यामुळे मी इथेच टाकले. तर धन्यवाद.